ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी जी राष्ट्रीयकुल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेमध्ये नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील भारतीय लष्करामध्ये पुणे येथे कार्यरत असलेला सर्वेश पुशारे याने ऐतिहासिक कामगिरी करत देशाचं नाव उंचवलेलं आहे। त्या ठिकाणी सिल्वर पदक त्यांनी मिळवलेलं आहे। आपण त्याचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगा काका, त्या ठिकाणी मुलाने सिल्वर पदक मिळवलेलं आहे, तुम्हाला काय आनंद होतोय, काय सांगाल? 27 तारखेच्या मध्यरात्रीला त्याची स्पर्धा चालू झाली ग्लासगो येथे। प्रथमतः त्यांनी 2.05 ही उंच उडी मारली आणि आमच्या काळजाचे ठोके वाढायला लागले। असं करत 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 त्यांनी 2.10, 2.15, 2.20, 2.25 उडी मारल्यानंतर त्याचं 2.28 सुवर्ण पदकाला गाठ घालायची होती, परंतु ती 2.28 उडी गेली नाही। परंतु 2.25 वर त्याचं सिल्वर मेडल पक्क झालं आणि आमच्या एक गावात आणि घरात अतिशय उत्साहाचं आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण तयार झालं। आम्ही सर्व रात्रभर जागर करून तो आनंद साजरा केला। आमच्या गावातही रात्रभर फटाके वाजत होते। अशा तऱ्हेने त्यांनी ती स्पर्धा पदरात पाडून आणि त्यांनी त्या जपानच्या आशियाई गेम्सलाही उत्कृष्ट स्पर्धा करत सुवर्ण पदक मिळावं अशी आशा अपेक्षा बाळगतो। या ठिकाणी त्यांची आई आहे। मला हे सांगा मावशी, तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा बघितली तुम्हाला काय आनंद झाला? माझ्या मनात असा उन्माद आढळून आला, की त्याने आज इथपर्यंत उडी मारली. त्याच्यामुळं मला त्याला बघूनच फार म्हणजे इतकं हे झालं, की आता काय सांगावं त्याच्या पलीकडं दुसरं. या ठिकाणी सर्वेशची पत्नी आहे, तर मला हे सांगा की तुम्ही ज्यावेळेस ही स्पर्धा बघितली तुम्हाला काय आनंद झाला आणि आज देशासाठी तो नाव उंच करतोय, काय वाटतं तुम्हाला? नमस्ते, मी रोहिणी कुशारे. माझे पती सर्वेश कुशारे यांनी काल झालेल्या ग्लासगो स्कॉटलंड इथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 2.25 मीटर इतकी उडी मारत सिल्वर मेडल पटकावले आणि देशाचा झेंडा त्यांनी ग्लासगो इथे उंचावला आणि खूप ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि विश्वास आहे की पुढे येणाऱ्या एशियन गेम्समध्येही ते याहून अधिक चांगली कामगिरी करून देशासाठी सुवर्ण पदक आणतील। पुढे येणारी जी एशियन गेम्स स्पर्धा आहे तर त्यामध्ये सुद्धा सर्वेश अशाच पद्धतीने तो देशासाठी चांगली कामगिरी करेल आणि त्या ठिकाणी तो देशासाठी यापेक्षाही जो गोल्ड मेडल आहे तर तो आणेल अशी आता घरच्यांची जी अपेक्षा आहे तर त्या उंचवलेल्या आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।